जनशक्तीचा विजय आंदोलनात मागण्या मान्य. बालू धुमाळ आणि शहर संघर्ष समितीच्या धरणे आंदोलनाची यशस्वी सांगता. राळेगाव प्रशासकीय कार्यालय परिसर येथे आज न्याय प्रलंबित मागण्यांसाठी राळेगाव शहर विकास संघर्ष समिती आणि बाळू धुमाळ मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात येणाऱ्या धरणे आंदोलनाला पहिल्याच दिवशी मोठे यश आले आहे. प्रशासनाने आंदोलकांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्या आणि आंदोलकांनी आनंदाची उधळण करत यशस्वी सांगता केली. यामुळे उद्या दिनांक 10 फेब्रुवारीपासून सुरू होणारे आमरण आंदोलन देखील स्थगित करण्यात आलं आहे. आज सकाळी उपविभागीय तहसीलदार, अधिकारी आणि आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा झाली. यात प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन मागण्या मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन दिले. तांत्रिक अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले. यापूर्वी केवळ पोकळ आश्वासने मिळत असल्याचा आरोप करत आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते. मात्र आज वेगवेगळ्या मागणीच्या पूर्ततेबाबत प्रत्यक्ष कालावधी देण्यात आला. शासन निर्णयाची प्रत आणि अंमलबजावणीचे वेळापत्रक सादर केल्याने आंदोलकांचे समाधान झाले. प्रमुख मान्य झालेल्या मागण्या: 2011च्या आधीपासून जे नागरिक राळेगाव अतिक्रमणधारक आहेत त्यांना 15 दिवसानंतर घरकुलाचे अर्ज करण्यास सुरुवात होईल. ज्या अतिक्रमण धारकांचे पट्ट्यांचे मोजमाप झाले आहे अशा सर्व अतिक्रमणधारकांचे पट्टे येत्या 3 महिन्यात मिळतील, असे गिरीश पारवेकर. त्याचबरोबर तालुक्यातील सर्व घरकुल लाभार्थ्यांना येत्या 2 दिवसात विनाशुल्क रेती मिळेल असं आश्वासन राळेगाव तहसीलदार अमित भोईटे असे ठोस आश्वासन देण्यात आले. विजयाचा जल्लोष. मागण्या मान्य झाल्याची घोषणा होताच आंदोलनस्थळी एकच आनंद निर्माण झाला. अन्यायाविरुद्धचा हा लढा एकजुटीमुळे यशस्वी झाला अशी भावना आंदोलन समितीच्या शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांनी व्यक्त केली. आंदोलकांनी प्रशासनाचे आभार मानले. मात्र आश्वासनांची पूर्तता न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दुपारी उशिरा उपविभागीय अधिकारी स्वतः आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांना लिंबू सरबत पाजले आणि उपोषण सोडवले. या यशस्वी सांगतेमुळे शहरातील गोरगरीब महिला, भगिनी, सर्वसामान्य माणूस यशस्वी ठरल्याची सार्वत्रिक भावना आहे. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजसाठी राळेगाव तालुका प्रतिनिधी विलास साखरकर.